रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण छानपैकी एक असा मस्त पारंपरिक पदार्थ केलेला आहे, पण त्याला थोडासा ट्विस्ट दिला आहे। म्हणजे पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। तो वेगळ्या पद्धतीने जरी केलेला असला तरी पदार्थाच्या मूळ चवीला आपण धक्का लागू दिलेला नाही। म्हणजे मूळ जी पारंपरिक चव आहे ती राखून आपण हा पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने केला। फक्त त्याची करण्याची पद्धत बदललेली आहे, चवीमध्ये काहीही फरक नाही आणि पद्धत थोडीशी सोपी वाटली मला, वेगळी काहीतरी करावंसं वाटलं म्हणून आज मी तो तुम्हाला दाखवते। तर आता इथे मी पाव किलो भोपळा घेतला आहे। भोपळा थोडासा कच्चा आहे म्हणून तो थोडासा पांढरा दिसतोय, थोडासा असा एकदम असा केशरी कलर दिसत नाही आहे। तर आता भोपळा मी कापून घेतला आहे, त्याची पाठची साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। आता तो कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे, त्याच्यात 1 ग्लास पाणी आणि अर्धा टीस्पून हळद घातली। आता हे भांडं आपण कुकरमध्ये ठेवायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर मस्त छानपैकी असा पिकलेला भोपळा मिळाला ना, म्हणजे असा एकदम केशरी कलरचा भोपळा जर मिळाला ना तर तो नक्की घ्या, त्याच्यामुळे काय होतं पदार्थ दिसायला पण खूप छान होतो। आता कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत काय करायचं आहे, या पातेल्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालते आणि पाणी घातल्यानंतर हे भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यातला गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। हे पहा, गूळ पूर्ण वितळलं आहे, म्हणजे हे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे। हे पहा, पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाल्यानंतर हे भांडं मी कुकरमधनं काढून घेतलेलं आहे। आता हा भोपळा जो आहे हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मग आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे पहा, हे आता भोपळा जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याची एकदम छान अशी स्मूथ एकदम पेस्ट तयार करायची आहे। हे पहा, आता ह्याचं भोपळा ह्याच्यामध्ये काढल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ना ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे, ते पाणी तसंच ठेवायचं आहे। जर आपल्याला पुढे लागलं तर त्या पाण्याचा वापर करायचा आहे। पण मी जे प्रमाण सांगितले ना ते जर प्रमाण तुम्ही परफेक्ट घेतलं तर ह्या पाण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही, पण लागलं तर नक्की वापरा। तर आता हे असंच ठेवते मी आणि आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेतलं आहे आणि आता हे छानपैकी अशी याची मस्त पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। हे आता एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे आहे। हे पहा, किती छान दिसतंय ना, मस्त। आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालायचं आहे। ते पाणी असं चाळणीने गाळून घालायचं आहे, म्हणजे गुळामधला जो कचरा असतो तो चाळणीवरती निघून येतो। हे पहा, हे आता मस्त मी हे गाळून घेतलं आहे आणि जो कचरा होता ना तो बघा कसा चाळणीत दिसतोय, तो आता टाकून द्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। हे पहा, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे। जे प्रमाण मी तुम्हाला सांगितले ना ते परफेक्ट प्रमाण घ्या। आता मी इथे एका वाटीचं घेतलं आहे ना, तर तुम्ही पण तशीच 1 वाटी घ्या आणि तेच प्रमाण पुढे कंटिन्यू करा। आता त्याच्यामध्ये मी पीठ घातल्यानंतर 2 टीस्पून खसखस घातली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे, कारण चिमूटभर का होईना मीठ जर तुम्ही गोडाच्या पदार्थाला घातलं ना तर त्या पदार्थाची चव आणखीन जास्त वाढते। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आपण डोसा तयार करताना जसं बॅटर तयार करतो ना तसंच हे तयार करायचं आहे आणि हे थोडंसं 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटांनी मी आता झाकण काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून फ्रूट सॉल्ट घातलेला आहे। फ्रूट सॉल्ट नसेल तर तुम्ही इनो घातला तरी चालेल किंवा बेकिंग पावडर घातली तरी चालेल। हे पहा, हे आता छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। आता मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तूप घालते। हे मदर डेअरीचं तूप घेतलं आहे मी, कारण मदर डेअरीचं हे प्युअर गाईचं तूप असतं। हे याचा सुगंध पण खूप छान असतं आणि हे तूप चवीलासुद्धा खूप छान लागतं। आता तूप गरम झाल्यानंतर पळीने मी ते बॅटर जे आहे ते याच्यामध्ये घालते। आता तुम्ही याला पुऱ्यासुद्धा म्हणू शकता। हे पहा, आता हे बॅटर, ही कढई माझी मोठी आहे थोडीशी, पॅन मोठा आहे, त्याच्यामुळे एका वेळेस मी 5 त्या पुऱ्या त्याच्यामध्ये तळायला सोडते। आणि इथे एक गोष्ट स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, हे करताना नॉनस्टिकचीच कढई किंवा नॉनस्टिकचंच पॅन वापरा, कारण याच्यामध्ये गूळ असल्यामुळं काय होतं पदार्थाला थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळे तो मग खाली बुडाला
चिकटू शकतो जर तुम्ही ॲल्युमिनियमची कढई घेतलीत तर. पण नॉनस्टिकची कढई असेल तर तो अजिबात चिकटत नाही. हे पहा, मस्त अगदी सहजपणे निघतं. आता हे दोन्ही बाजूने छान फ्राय झाले. आणि पळीने जेव्हा बॅटर टाकतो ना तेव्हा खूप जाड बॅटर टाकायचं नाही, थोडंसं पातळ टाकायचं आहे. खूप जाड बॅटर टाकलं तर काय होतं, मग ते पदार्थ जो आहे तो आतमध्ये असा थोडासा गचगचीत लागू शकतो. हे पहा, आता हे छान दोन्ही बाजूने छान फ्राय करून झाले. ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते. हा आपला पदार्थ तयार झालेला आहे. हे पहा, मस्तपैकी छान याला जाळी पडली आहे, दोन्ही बाजूने मस्त जाळी पडली आहे. हे पहा, आणि चव जर म्हणाल ना तर एक नंबर चव याची लागते. मस्त जाळी पडली आणि एकदम खुसखुशीत हा पदार्थ लागतो. म्हणजे खूप असा गचगचीत नाही किंवा खूप असा कडक नाही, एकदम खुसखुशीत लागतो. आणि गूळ आणि तूप याच्यामुळे तर चवीमध्ये दुप्पट वाढ होते. आणि तुपातच शक्यतो तळा, कारण तुपामध्ये तळलं तर ह्या पदार्थाची, कुठलाही गोडाचा पदार्थ जर तुपात केला ना तर त्याची चव दुपटीने वाढते. तर असा हा आपला छान मस्तपैकी पदार्थ तयार झालेला आहे. याला तुम्ही दुधी भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हणू शकता किंवा काही तुम्हाला जे हवं ते नाव. या पदार्थाला तुम्ही काय नाव दिले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपी.